नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचे कुकिंग विथ सारिकामध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट, चविष्ट असे व्हेज सँडविच. नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे. कमी वेळात तयार होणारे हे सँडविच घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्की आवडेल. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या स्वादिष्ट सँडविच रेसिपीला. चला तर सँडविचसाठीचं स्टफिंग बघूयात आपण. त्यासाठी एका बाउलमध्ये बारीक चिरून घेतलेली काकडी 1 कप, बारीक चिरून घेतलेला कांदा अर्धा कप, टोमॅटो 1 कप, 1/4 कप बारीक चिरून घेतलेली सिमला मिर्च, 2 ते 3 चिमूट मिरपूड, पाव चमचा चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे व्हेज मेयोनीज. मेयोनीज जरा जास्तच टाकून घेऊया आणि ते छानपैकी मिक्स करून घेऊयात. त्यामुळे आपले सँडविच हे क्रीमी बनेल. हे आपलं सँडविचचं स्टफिंग तयार झालं आहे. आपण आता हे बाजूला ठेवून देऊयात आणि खोबऱ्याची चटणी करून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचे काप, 2 लसणीच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 1 हिरवी मिरची, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर, जिरे, चवीनुसार मीठ आणि साखर आणि 1 चमचा दही, हे सर्व थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून याची चटणी करून घेऊयात. आता दुसऱ्या एका बाउलमध्ये 2 चमचे टोमॅटो केचप आणि 2 चमचे शेजवान चटणी घेऊन त्याला मिक्स करून घेऊयात. आपलं सँडविचसाठीचं साहित्य तयार आहे. आता आपण सँडविच करायला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथं व्हाईट ब्रेड घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा घेऊ शकता. आता ब्रेडच्या एका स्लाईसला केचप आणि शेजवान चटणीचं मिक्सचर लावून घेऊयात आणि एका स्लाईसला आपण तयार करून घेतलेली ग्रीन चटणी लावून घेऊयात. आता आपण तयार करून घेतलेलं सँडविचचं स्टफिंग एका ब्रेडच्या स्लाईसवरती स्प्रेड करून घेऊयात. तुम्हाला जर यामध्ये ग्रेटेड चीज टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. तर हे आता आपलं सँडविच टोस्ट करण्यासाठी किंवा भाजण्यासाठी रेडी आहे. आता आपण एक तवा किंवा ग्रिल पॅन घेऊन त्याला थोडंसं बटर लावून घेऊयात. त्यावर सँडविच ठेवून त्याला दोन्ही बाजूनी भाजून घेऊयात. उलटण्याच्या आधी त्याला वरूनसुद्धा आपण बटर लावून घेऊयात आणि पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊयात. तर अशा प्रकारे आपलं व्हेज मेयोनीज सँडविच तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.